आपल्या मीटिंगचा जो विषय आहे, टॉपिक जो आहे तो आहे की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये JEE मध्ये किंवा CET मध्ये 99+ पर्सेंटाईल कसं मिळवता येईल आणि त्याच्यासाठी काय प्लॅनिंग असलं पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कोण्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, ज्या मुलांना चांगले स्कोर्स येतात तर त्यांना ती का येतात आणि ज्या मुलांना म्हणजेच ज्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना कॅपॅसिटी असताना सुद्धा अपेक्षित स्कोअर मिळत नाहीत तर का मिळत नाहीत, हा आजच्या आपल्या मीटिंगचा टॉपिक आहे. मी प्राध्यापक मुसळे 1989 पासून इंजिनिअरिंगच्या किंवा NDA ची ज्या काही एंट्रन्स एक्झाम आहेत, इंजिनिअरिंग मध्ये IIT JEE असेल, बिट्स पिलानी असेल किंवा MHT CET असेल, या परीक्षांना मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स शिकवतोय. तसंच नीटची जी परीक्षा आहे म्हणजे मेडिकल एंट्रन्स जी आहे त्यासाठी फिजिक्स शिकवतोय. साधारण 34 वर्षामध्ये जो काही अनुभव आहे शेकडो बॅचेसला शिकवण्याचा, अगदी IIT JEE मध्ये 2 वेळा ऑल इंडिया टॉपर आहेत. AFMC मध्ये सुद्धा म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज याच्यामध्ये ऑल इंडिया फर्स्ट रँक असणाऱ्या विद्यार्थिनीला शिकवलेला आहे. किंवा NDA मध्ये सुद्धा 2 वेळा फर्स्ट रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. तसंच MHT CET मध्ये 100 और 100 मार्क्स कसे मिळू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मॅथ्स इव्हन फिजिक्स शिकवलेलं आहे. तशीच मुसळे क्लासेसची राजस्थान मध्ये कोट्याला सुद्धा ब्रँच आहे. बेसिकली मुसळे क्लासेस हे 1989 पासून CBSE आणि ICSE मध्ये आहे. तसंच IB च्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण शिकवतोय. शेकडो विद्यार्थी असे आहेत की फक्त प्रॉपर प्लॅनिंग केल्यामुळे आणि आपली जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्या कॅपॅसिटीचं काम सातत्यानं 2 वर्ष केल्यामुळे इव्हन सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले स्कोर्स आलेले आहेत. अगदी सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा JEE ला चांगला स्कोअर आहे, CET मध्ये तर डेफिनेटली आहे. तर पुढच्या 2 वर्षामध्ये आपण काय केलं पाहिजे, स्वतःच्या वेळेची किती किंमत केली पाहिजे, स्वतःची किती किंमत केली पाहिजे, म्हणजे आपल्याला काय स्कोअर येऊ शकेल, आपण कोण्या कॉलेजमध्ये जाऊ शकेल आणि त्या कॉलेजमध्ये जर गेलं
त्या कॉलेजमधून जर आपण इंजिनिअरिंग केलं, मग IIT असेल किंवा महाराष्ट्रातली जी काही रेप्युटेड कॉलेजेस असतील याच्यामधून जर आपण पास आउट झालो तर किती चांगले पॅकेजेस मिळतात याची माहिती सुद्धा आपल्याला आत्ताच सुरुवातीला असावी. ही माहिती जर आपल्याला सुरुवातीला असेल, की आपल्याला जर माहिती असेल की मला लाखो रुपयाचं पॅकेज मिळू शकतं, तर माझ्या वेळेची किंमत काय आहे आणि ती लाखो रुपये मला पुढे वर्षानुवर्ष मिळणार आहेत. मग आपण व्यवसायामध्ये जाओ किंवा नोकरीमध्ये जाओ, सर्व्हिसमध्ये असेल किंवा व्यवसायामध्ये असेल, लाखो रुपयाचा फरक आपल्या आयुष्यामध्ये दरवर्षी पडू शकतो. म्हणून आपले 2 वर्ष, आपल्या आयुष्याची ही जी 2 वर्ष आहेत ती अतिशय महत्वाची आहेत. आणि आपल्याला काही आदर्शपणाचं काम करायचं नाही. जे काही आपल्याला पॉसिबल आहे, जी काही आपली कपॅसिटी आहे, त्या कपॅसिटी एवढं काम करायचं. तर मी तुम्हाला शेकडो विद्यार्थ्यांचा जो माझा लिटरली हजारो विद्यार्थ्यांचा अनुभव आहे आणि खूप राबावं लागत नाही. थोड्याच विद्यार्थी, जसे काही आता ही सगळी टॉपर्स आहेत, म्हणजे फर्स्ट रँकर्स जी आहेत, त्यातल्या काहीच फक्त लोकांची येथे फोटो लावलीत. शेकडो विद्यार्थी आहेत सगळीकडेच. आज तो एम नाही आहे, तर तुम्हाला आता काय केलं पाहिजे आणि ते कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या ह्या येणाऱ्या मीटिंग मध्ये डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला आपण JEE काय आहे, पॅटर्न काय आहे आणि JEE सोबतच आपण CET ची किती परफेक्ट तयारी करू शकतो हे बघणार आहोत. तुम्हाला परीक्षेचा साधारण पॅटर्न माहिती आहे. JEE ची परीक्षा असेल किंवा नीट ची परीक्षा असेल, ह्या परीक्षा ऑनलाइन आहेत. दोन्हीही एक्झाम्स JEE किंवा CET ह्या ऑनलाइन एक्झाम आहेत. when it comes to JEE or CET, you know that there will be 3 subjects: physics, chemistry and mathematics. These 3 subjects are important for JEE and CET. JEE मध्ये, you know that there will be 4 options in every question. Obviously it is a MCQ type exam. Out of 4 options, only one will be correct. In advance it is a different case. And for a correct option we get 4 marks, and for incorrect option we will be losing 1 mark. Total there are 25 questions to be solved in each subject of mathematics, physics and chemistry. We have to solve 25 questions. But in these 25 questions, 20 questions are compulsory and they are MCQ based, whereas 10 questions
are numerical based, and out of these 10 questions you have to solve any 5. So in all we have to solve 25 questions in each subject. So totally we have to solve 75 questions. Okay. Total marks in JEE are 300. Okay. And as I told you, correct option will give you 4 marks. Incorrect option will take away 1 mark. When we come to CET, again, in MHT CET, which is again the entrance examination for engineering, which is conducted by Maharashtra government. महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही एक्झाम कंडक्ट करणार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री व मॅथमॅटिक्स हे 3च सब्जेक्ट असणार आहेत. मॅथ्स मध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत. Every question will be carrying 2 marks, therefore 100 marks for mathematics. आणि फिजिक्स व केमिस्ट्री each मध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत, carrying 1 mark each. Together will be 100 marks for physics and chemistry, 50 each. Okay. Time will be 180 minutes, 90 minutes for each section. Each section means physics and chemistry is one section and maths is another section. There is no negative marking in MHT CET. That is an advantage. No negative marking. And total exam is for 200 marks. But final result is never in the form of marks. It is in the form of percentile. Okay. In case of, as I told you, physics and chemistry, when your option is correct, you will get 1 mark. But even if your option is incorrect, you won't be losing any marks. This is about the pattern of the examination. Now, if we really want to score 99 plus marks, plus percentile I mean. So whether it is CET or JEE, we have to plan how many questions we should solve, which lessons from 11th standard or 12th standard we should select. 11वीतली कोणती लेसन घ्यायचीत, 12वीतली कोणती लेसन्स घ्यायचीत, म्हणजे दोन्हीही ठिकाणी JEE ला तसंच CET ला चांगला स्कोर येईल. म्हणजे आपला एम काय आहे तर 99 प्लस पर्सेंटाइल आपल्याला हवा आहे. तुम्हाला किती क्वेश्चन्स घ्यायची, काय घ्यायची याच्या अगोदर मी किती मार्क्स असले म्हणजे किती पर्सेंटाइल असणार आहे हे पण एकदा आपल्याला दाखवतो की आपण किती पर्सेंटाइल आपल्याला किती मार्क्स वर किती पर्सेंटाइल होऊ शकतं हे आपण बघूया.
ही मार्क्स मी ही एकदा तुम्हाला पर्सेंटाईल हा स्कोअर दाखवतोय. हे JEE आहे. 300 मार्काची एक्झाम आहे JEE ची. आणि जर सपोज आपल्याला 99% सुद्धा मार्क्स हवे असतील तर एवढ्या मार्काची गरज आहे आउट ऑफ 300. इफ यू गेट 151 मार्क्स you get 99.02 percentile, and if your marks are up to 160 your percentile will be 99.23. that means about 50% marks out of the total. मग हे सगळं कॉम्बिनेशन आपल्याला इझिली कसं करता येईल, कोणत्या प्रश्नासाठी आपल्याला किती वेळ दिला पाहिजे, तर 25 प्रश्न जरी असतील तरी आपण किती प्रश्न सोडवले पाहिजे. सगळे प्रश्न सॉल्व होत नसतात, वेळ पुरत नाही, मग घाई केल्या जाते, घाई केल्या जातो, मग प्रेशर वाढतं, आणि प्रेशर वाढल्यामुळे येणारी क्वेश्चन सुद्धा आपली रॉंग होतात. तर आपल्याला जर सपोज 160 मार्क जरी मिळवायचे असतील तर काय केलं पाहिजे, आणि ही जेव्हा आपल्याला JEE ची 160 मार्क मिळवायची तर आपण कोणती लेसन सिलेक्ट केली पाहिजे की ज्यामुळे ती सेम लेसन्स आपल्याला JEE च्या सोबतच CET मध्ये सुद्धा 99+ पर्सेंटाईल देऊ शकतील. प्लॅनिंग अतिशय महत्वाचं आहे. एका विषयाला किती वेळ दररोज अभ्यास केला पाहिजे, सहज पॉसिबल महिना 2 महिने 6 महिन्यानं होणार नाही की आपल्याला सहज पॉसिबल किती होऊ शकेल. एका विषयाला दररोज आपण किती शिकलं पाहिजे ते सुद्धा सहज पॉसिबल. कोणताही एक्स्ट्रीम प्लॅन हा जास्त दिवस टिकत नसतो. जो प्लॅन आपल्याला पॉसिबल आहे, आपण स्वतःला सामान्य समजून जे काही काम करणार आहोत त्याच्यामध्ये 99+ पर्सेंटाईल मिळणं डेफिनेटली पॉसिबल आहे. त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. यस, कोणतीही एक्झाम असो, CET ची एक्झाम असेल किंवा JEE ची एक्झाम असेल, या एक्झाम मध्ये तुमचा 9th आणि 10th स्टँडर्डचा जो काही CBSE चा सिलेबस आहे, इव्हन CET साठी म्हणतो मी, जो CBSE चा सिलेबस आहे 9th आणि 10th स्टँडर्डचा, तो अतिशय महत्वाचा आहे. अगदी 11वी सुरू करायच्या अगोदर आपल्याला 9वी 10वीचा जवळजवळ 2 महिने जरी शिकायची गरज पडली तरी सुद्धा ते आपण शिकावं. कारण 9th मधली जी लेसन्स आहेत CBSE ची, ती सगळीच्या सगळी लेसन्स आपल्याला 11वी मध्ये कामी येतात. जवळजवळ 11वीचा 30 ते 40% कोर्स त्याच्यामध्ये कव्हर होतो. आणि 12वी मध्ये जी लेसन्स आहेत, सॉरी 10वी मध्ये जी लेसन्स आहेत ती 12वी मध्ये कामी येतात. म्हणून पहिल्या दिवसापासून 11वीचा एखादा सोपा लेसन सुरू करायचा आणि मग त्या लेसन समजायला लागतो आणि मग म्हणायचं माझं 11वी सुरू झालेलं आहे, त्याची खरंच गरज नाही. अगदी 9वी मधला प्रत्येक लेसन, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, इव्हन मॅथमॅटिक्स असेल,
तसंच 10वीची सगळी लेसन्स एकदा अवश्य रिव्हाइज करावे. जी 2 महिने तुम्ही ह्या 9वी 10वीला देणार आहेत, त्यामुळे तुमचा 11वी आणि 12वी मध्ये 11वी आणि 12वी मध्ये कमीत कमी 30% वेळ वाचणार आहे टॉपिक समजण्यासाठी. म्हणजे सपोज तुम्ही असा विचार करा की आपण जून मध्ये सुरुवात केली आणि पुढच्या जानेवारी पर्यंत साधारण 20 महिन्याचा वेळ आहे. 9वी 10वी परफेक्ट झाल्यामुळे JEE परीक्षेमध्ये किंवा CETच्या परीक्षेमध्ये JEE मध्ये मिनिमम 50 मार्काचा फरक पडणार आहे, मिनिमम. आणि CET मध्ये तोच फरक 75 ते 100 मार्कापर्यंत जाऊ शकतो. याच्यातला एकही शब्द अतिशयोक्ती नाही, कारण मी वर्षानुवर्ष झाले शिकवतोय. ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतात त्यांना का मिळाले हे मला माहिती आहे. त्यांनी काय केलं, त्यांचं बेसिक किती स्ट्रॉंग होतं हे मला माहिती आहे. त्यामुळे त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. तर आपल्याला कॉम्बिनेशन कसं ठरवायचं, तर मला दोन्हीकडेही चांगली मार्क्स मिळाले पाहिजे. ऑब्विसली जेव्हा आपण JEE विचार करतो तेव्हा ती नॅशनल एक्झाम आहे. 11th आणि 12th CBSEचा कोर्स लागणार आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपला महाराष्ट्र बोर्डाचा जो आता 11वी 12वीचा सिलेबस आहे, हा मोर ऑर लेस CBSEच्याच पॅटर्नवर आहे. 100% जरी त्या लेवलचा नसेल, डेफिनेटली 80% पर्यंत तर आहेच आहे. आपल्या पुस्तकांमध्ये सुद्धा डायरेक्टली CBSEच्या टेक्स्टबुक मधली क्वेश्चन्स आहेत. म्हणून महाराष्ट्र बोर्डाचा कोर्स जर एखाद्या विद्यार्थ्याचा समजून, म्हणतो मी, नुसताच कंप्लीट करून नाही, समजून जर नीट झालेला असेल तर JEE ला डेफिनेटली ऍडव्हान्टेज मिळतो. ऍडव्हान्सच्या परीक्षेमध्ये जी रिक्वायरमेंट आहे ती थोडी वेगळी आहे. ऍडव्हान्सच्या परीक्षेबद्दल आता सध्या मी येथे फार बोलणार नाही, पण JEE मेन्स आणि CET ह्या डेफिनेटली एकत्र करणं शक्य आहे. आणि आपल्याला कोणती कोणती लेसन सिलेक्ट करायची हे सुद्धा मी दाखवणार आहे, सांगणार आहे की जी लेसन्स आपल्याला महाराष्ट्र बोर्डातही आहेत आणि CBSE मध्ये आहेत. तिन्ही विषयाबद्दल बोलणं शक्य होणार नाही, म्हणून आपण आज जो अवघड सब्जेक्ट वाटतो तो म्हणजे फिजिक्स. तर आपण आज फिजिक्स बद्दल बोलूया. जर आपण महाराष्ट्र बोर्डाचे जर लेसन्स बघितलीत, महाराष्ट्र बोर्डाची जर लेसन्स बघितलीत तर ही 11वीची लेसन्स आहेत. मी येथे जे डिस्प्ले केलेली आहे, 11वीचा जो पहिला लेसन आहे, मोशन इन अ प्लेन, हा लेसन. तसाच लॉज ऑफ मोशन, तुम्ही बघा 9th स्टँडर्डचं पुस्तक, यू कॅन ओपन द 9th स्टँडर्ड CBSE बुक. मोशन इन अ लाईन नावाचा पहिला लेसन आहे त्यांना, मोशन इन अ लाईन. याच्यावर CET मध्ये मिनिमम एक प्रश्न आहे, JEE मध्ये एक प्रश्न आहे. तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये लॉज ऑफ मोशन पण लेसन आहे, जो आपल्याला 11th मध्ये आहे. ही लेसन्स आपली 11th ची आहेत. ही CBSE मध्ये सुद्धा आहेत आणि स्टेट बोर्डामध्ये सुद्धा आहेत. लॉज ऑफ मोशन याच्यावर एक क्वेश्चन आहे, JEE ला याच्यावर तर 2 क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर 9th मध्ये CBSE ला 9th मध्ये ग्रॅव्हिटेशन हा लेसन आहे, याच्यावर सुद्धा एक क्वेश्चन आहे. JEE ला पण एक क्वेश्चन आहे. थर्मल प्रॉपर्टीज आपल्याला 9th किंवा 10th मध्ये नाही.
पण साऊंड हा लेसन आपल्याला आहे, साऊंड वर सुद्धा एक क्वेश्चन आहे. नंतर ऑप्टिक्स, तुम्ही सगळा जो लाईट म्हणून जो लेसन शिकलेले आहेत, रिफ्लेक्शन असेल, रिफ्रॅक्शन असेल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असेल, मिरर असेल, लेन्सेस असेल, हे सगळं आपल्याला ऍज इट इज लागणार आहे. लेन्स फॉर्म्युला असेल, डिस्पर्शन असेल, हे सगळं लागणार आहे. JEE मध्ये सुद्धा त्याच्यावर एक क्वेश्चन आहे, तर सीईटी मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा आपल्याला फार डिटेल नाही, फक्त इंट्रोडक्शन आहे आपल्याला. 9th आणि 10th म्हणजे 9th आणि 10th मध्ये थोडंसं इंट्रोडक्शन आहे, त्याच्यावर एक क्वेश्चन आहे. परंतु 9th आणि 10th स्टँडर्डचं जर आपण मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री जेन्युइनली जर चांगलं केलं, तर आपला क्वेश्चन बद्दलचा अनालिसिस हा चांगला होतो, आपला स्पीड वाढतो, म्हणजे विचार करण्याची जी आपली क्विकनेस आहे ती खूप फास्ट होते. म्हणून तुम्ही 9th आणि 10th CBSE चा कोर्स, त्याला कोणी ब्रिज कोर्स म्हणून नाव देतात, गरज नाही कोणत्याही नाव द्यायची, आपल्याला ती रिक्वायरमेंट आहे म्हणून आपण ते केलं पाहिजे. त्यानंतर दीज आर दी लेसन्स, हा आपला 12वीचा सिलेबस आहे. पहिला लेसन जो आहे रोटेशनल डायनॅमिक्स, सेकंड लेसन जो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, थर्ड जो आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, फोर्थ थर्मोडायनॅमिक्स, फिफ्थ ऑसिलेशन्स, then superposition of waves, then wave optics, electrostatics, current, electricity, magnetic field due to electric current, then magnetic materials, electromagnetic inductions, AC circuit, that is alternating current circuit, dual nature of radiation and matter, structure of atoms and nuclei, and semiconductor devices. All these lessons, ही सगळी लेसन्स जी महाराष्ट्र बोर्डाला आहेत ती ऍज इट इज CBSE मध्ये आहेत, ऍज इट इज आहेत CBSE मध्ये. आपल्याला सीईटी ला कोण्या लेसनला किती मार्क्स आहेत हे मी ह्या कॉलम मध्ये दिलेला आहे. रोटेशनल डायनॅमिक्सला सीईटी मध्ये 3 प्रश्न आहेत, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, ह्या सगळ्या याची लिस्ट आपल्याला दिलेली आहे. आणि हे वरती जो होता हा 11th स्टँडर्डचा सिलेबस आहे, हा 11th चा सिलेबस आहे की जो सीईटी साठी लागतो आणि हा 20% असतो. 11th स्टँडर्ड मधले सिलेक्टेड टॉपिक, जे टॉपिक मी इथे दाखवलेले आहेत, हे टॉपिक आपल्याला सीईटी ला लागतात 11th मध्ये, दॅट इज अबाउट 20%. आणि बाकीचा जो 80% सीईटी ला जो म्हणजे 12th स्टँडर्डचा संपूर्ण सिलेबस, पण तो 80% साठी. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स मध्ये 90 मार्क्स क्वेश्चन्स ही 12th स्टँडर्ड मधून येतील. तर बेसिकली 80% कोर्स जो आहे, 80% म्हणजे 80 मार्क्सची क्वेश्चन्स ही 12th स्टँडर्ड मधून येतील आणि 20 मार्क्सची क्वेश्चन्स ही 11th स्टँडर्ड मधून येतील. तसंच फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये 10 मार्क्स क्वेश्चन्स ही 11th मधून असणार आहेत आणि 40 मार्क्स क्वेश्चन्स ही 12th स्टँडर्ड मधून असणार आहेत. तर ही जवळजवळ, आता येथे 42 का आलेला आहे, कारण इथं हा जो सेमी कंडक्टर नावाचा जो लेसन आहे, जो 11वी मध्ये सुरू होतो, हा लेसन 11वी मध्ये सुरू होतो, परंतु याचा मॅक्झिमम इम्पॉर्टंट पार्ट हा 12th मध्ये आहे, म्हणून तो सेमीकंडक्टरचा लेसन हा येथे घेतलेला आहे. असे 42 मार्क्स इकडे होतात. अदरवाईज 11वी मध्ये
10 मार्काचं फिजिक्स, 10 मार्काचं केमिस्ट्री, 12वी मध्ये 40 मार्काचं फिजिक्स, 40 मार्काचं केमिस्ट्री. मॅथ्स मध्ये 80 मार्काचं मॅथमॅटिक्स 12वी मध्ये, 20 मार्काचं मॅथमॅटिक्स 11वी मध्ये. अगदी आपण सीईटी साठी साधारण किती मार्क्स असले म्हणजे 99% होते, तर तुम्हाला 200 पैकी फक्त 150 मार्क जरी मिळाले तरी 99% होते. इट इज 99%. वाटतं तेवढं ते सोपं नाही, पण विथ प्रॉपर प्लॅनिंग यस इट इज इझिली पॉसिबल. प्लॅनिंग नीट पाहिजे. तुम्ही जर विचार केला, सपोज हा जो लेसन आहे वेव्ह ऑप्टिक्स, या वेव्ह ऑप्टिक्स वर JEE मध्ये सुद्धा एक प्रश्न आहे. हा आपल्याला 12वीला महाराष्ट्र बोर्डाला आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपल्याला अगदी फार डिटेल मध्ये आहे. त्याच्यावर सीईटी मध्ये 4 प्रश्न आहेत, तर JEE ला 3 प्रश्न आहेत. करंट इलेक्ट्रिसिटी अतिशय डिटेल मध्ये आहे महाराष्ट्र बोर्डामध्ये 12वीला. सीईटी मध्ये 4 क्वेश्चन्स आहेत, तर JEE ला 3 क्वेश्चन्स आहेत. तसंच मॅग्नेटिक मटेरियल और मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट सीबीएसई ला ऍज इट इज आहे. त्याच्यावर 1 क्वेश्चन JEE ला, 2 क्वेश्चन सीईटी ला. मॅग्नेटिक मटेरियल्स याला सीईटी मध्ये 2 क्वेश्चन, JEE मध्ये 1 क्वेश्चन आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सीईटी मध्ये 3 क्वेश्चन्स. त्यानंतर अल्टरनेटिंग करंट सर्किट सीईटी मध्ये 2. तर ह्या दोन्ही लेसन मिळून JEE मध्ये 2 क्वेश्चन आहेत. त्यानंतरचा जो लेसन आहे तो म्हणजे ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, याला सीईटी मध्ये 2 क्वेश्चन आहेत. ॲटम स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय, याला सीईटी मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. आणि सेमी कंडक्टर डिव्हाइसेस याला 2 क्वेश्चन्स आहेत. ह्या तिन्ही लेसन मिळून आपण याला म्हणतात मॉडर्न फिजिक्स. ह्या तिन्ही लेसन मिळून याला मॉडर्न फिजिक्स म्हणतात. त्या मॉडर्न फिजिक्स तिन्ही लेसन मिळून JEE मध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे ही कॉमन लेसन जर आपण नीट केली तर ही आपल्याला जवळजवळ 16 क्वेश्चन JEE ची प्रॉपरली अटेम्प्ट करता येतात. आणि इकडे 5 क्वेश्चन्स ही प्रॉपरली आपल्याला अटेम्प्ट करता येतात. 25 क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं पॉसिबल नाही, गरज नाही. मग काही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी देशामध्ये असतातच. जसं कोणी फिजिक्सची ऑलिम्पियाड असेल, म्हणजे सायन्स ऑलिम्पियाड असेल, वर्ल्ड ऑलिम्पियाड म्हणतो मी, किंवा मॅथमॅटिक्सची ऑलिम्पियाड असेल, अशा एक्झाम मध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळवलेली मुलं या देशामध्ये आहेत, या राज्यामध्ये सुद्धा आहेत. त्या विद्यार्थ्यांचं प्लॅनिंग हे 5व्या वर्गापासून असतं. आपण अशा विद्यार्थ्यांसोबत आपल्याला कधीही कंपेअर पण करायचं नाही, कारण कंपॅरिझन काहीही होणार नाही. त्यांनी 5व्या वर्गापासून सुरुवात केलेली आहे. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये सुद्धा बघता की सगळं टीचर सेम आहे, शिकवणं सेम आहे, तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स मिळतात. अशी निवडक काही मुलं असतात की ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळतात. आपण म्हणतो की तो खूप हुशार आहे किंवा ती खूप हुशार आहे. आपण फक्त आपलं स्वतःचं नीट प्लॅनिंग करायचं. आपल्याला जे पॉसिबल आहे ते करायचं. मग सपोज तुम्ही असा विचार करा की तुम्हाला आता ही 16 आणि 15 अशी फक्त 21 प्रश्नाची तयारी तुम्ही JEE ची केली
आणि जेव्हा तुम्ही ह्या 21 प्रश्नाची तयारी करता JEE साठी, तेव्हा तुमची MHT CETच्या फिजिक्सच्या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नाची तयारी होते. ऑल 50 क्वेश्चन्स. मग ही 21 प्रश्नाची जरी तयारी झाली तरी सुद्धा आपण मॅक्झिमम, लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते, आपण मॅक्झिमम 16 क्वेश्चन्स जरी अटेम्प्ट केले तरी चालतील. उगीच 21च्या 21 प्रश्न अटेम्प्ट करायची नाही. ज्याचं आपल्याला परफेक्ट उत्तर जमू शकतं. महत्वाची गोष्ट, अजून एक महत्वाची गोष्ट आहे येथे. आपण 25 प्रश्नापैकी फक्त काय म्हणतो की 21 सोडवणार आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही 21 पण सोडवू नका, तुम्ही फक्त 16 प्रश्न सोडवा, पण जी करेक्ट आहेत तशीच सोडवा. या 16 मधली कमीत कमी 15 करेक्ट आली पाहिजे. मग आता 16च प्रश्न सोडवतोय म्हणजे आपण 25 प्रश्नाचा वेळ आपण 16 प्रश्नाला देणार आहे. त्यामुळे टायमिंग प्रॉब्लेम येत नाही, ते प्रेशर आपल्याला येत नाही. जवळजवळ 9 प्रश्न आहेत जी आपल्याला सोडवायचीच नाहीत. तुम्हाला सांगतो 25 पैकी 25 प्रश्न सोडवणारी विद्यार्थी मला माहिती आहेत, परंतु मी फक्त आयडियालिझम बद्दल बोलत नाही, कारण प्रॅक्टिकली मला माहिती आहे की कोणाला किती स्कोर येऊ शकतात. तशी अल्टिमेट विद्यार्थी माझ्याकडे असतात, मी पण त्यांना शिकवतोय की अगदी 25 क्वेश्चन सुद्धा त्यांना पॉसिबल आहेत. त्यांचा तेवढा स्पीड आहे, तेवढा त्यांचा डेप्थ आहे अभ्यासाचा, अशी काही लेकरं असतातच. या वर्षी सुद्धा आता जो JEE चा रिझल्ट लागलेला आहे, त्या JEE च्या रिझल्ट मध्ये देशामध्ये संपूर्ण देशामध्ये 56 असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 100% मार्क्स आहेत. 1-2 नाहीत, 56 आहेत. तर ही अल्टिमेट स्टुडंट्स देशामध्ये सगळीकडे असतात, दरवर्षी असतात. लकीली यावर्षी जो ऑल इंडिया टॉपर आहे तो महाराष्ट्रातला आहे. महाराष्ट्रातला जो वाशिम जिल्हा आहे त्या वाशिमचा विद्यार्थी आहे. परंतु ह्या विद्यार्थ्याचं जर सपोज तुम्ही इंटरव्ह्यू बघितला किंवा त्याच्याबद्दलची जर माहिती बघितली तर ह्यानं 6व्या वर्गापासून सगळ्या प्रकारच्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्या सगळ्या परीक्षांमध्ये अतिशय उत्तम यश मिळवलेलं आहे. ज्या काही एक्झाम स्कॉलरशिपची असेल, म्हणजे होमी भाबाची असेल, नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड असेल, मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड असेल, त्याच्यानंतर इंटरनॅशनल ऑलिम्पियाड असेल, ह्या सगळ्या एक्झाम मध्ये याचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम होता. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे गाजरे किंवा गजरे विद्यार्थी आहे, वाशिम जिल्ह्यातला आहे. तर अशी विद्यार्थी जी अल्टिमेट आहे ते कुठेही असू शकतात. मॅक्झिमम विद्यार्थी ही आंध्र आणि तेलंगणातली आहेत. त्याचं कारण त्यांच्याकडे JEE प्रिपरेशन हे 7व्या वर्गामध्ये सुरू होते किंवा नीटचं प्रिपरेशन हे 7व्या वर्गातच सुरू होते. पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा तुमच्या इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता IIT फाउंडेशनच्या नावाखाली थोडेसे ऑब्जेक्टिव्ह घेतल्या जातात, त्याचा फार काही उपयोग होणार नाही. सिलेबसचा डेप्थ महत्वाचा आहे. तर आपल्याला 16च प्रश्न सोडवायची आणि मी जसं म्हणलं 16 मधली 15 करेक्ट आलीत, एक रॉंग आला तरी सुद्धा चालेल. एक क्वेश्चन यातला रॉंग झाला, 15 करेक्ट क्वेश्चन असल्यामुळे 60 मार्क होतील, एक मायनस होईल, 59 मार्क्स होतील आपली. हा -1 होईल या ठिकाणी, इफेक्टिव्ह 59 होतील.
आपले इफेक्टिव्ह, माझं असं म्हणणं आहे की अगदी तुमची याच्यातली 14 जरी करेक्ट आली, 14 जरी करेक्ट आली, तुम्ही 16च प्रश्न अटेम्प्ट करताय, 2 रॉंग झाली तरी सुद्धा आपल्याला जवळजवळ 54 मार्क्स मिळू शकतात एका विषयाचे. आणि 54 मार्क्स जर असतील इंटू 3, सपोज फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, तरी सुद्धा हा स्कोर आपला 162 पर्यंत जाणं शक्य आहे. 16 प्रश्न अटेम्प्ट करायचे आणि 162 जर असतील तर तुमचा स्कोर हा 99.3% पर्यंत जातो आणि हे इझिली पॉसिबल आहे. ह्या 16 प्रश्नाची तयारी आपल्याला 20 महिन्यामध्ये करायची आहे. 20 मंथ्स मिळतात. याच्यातलेही 2 महिने तुम्ही काढून टाका की सुट्टी गेली इकडे तिकडे 2 महिने, 18 महिने जरी मिळाले, आपण 18 महिने जरी काम केलं तरी एका महिन्यापेक्षा जास्त एका प्रश्नाच्या तयारीला वेळ मिळणार आहे. एका प्रश्नाच्या तयारीसाठी 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ मिळू शकतो आपल्याला. आणि तुम्ही जर बघा की आता तुम्ही JEE चा जर विचार केला, सपोज हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स लेसन आहे, एका प्रश्नासाठी जर आपल्याला खरोखर 1 महिन्याचा वेळ मिळणार असेल तर आपण ह्या प्रत्येक लेसनला किती वेळ देऊ शकतो. आणि तसा वेळ ही हुशार विद्यार्थी देतात, ते तसं प्लॅनिंग करतात. एका प्रश्नाच्या तयारीसाठी मिनिमम आपल्याला 40 तासाचा वेळ मिळतो. 9th आणि 11th आणि 12th मिळून ही जी 18 महिने जरी आपण म्हटलं आणि एका महिन्यामधली 25 दिवस जरी म्हटलं आपण, म्हणजे संडे जरी सोडले तरी साधारण आपल्याला 26 दिवस तर डेफिनेटली मिळतात. आणि ह्या 26 दिवसाचा जरी आपण वापर केला तरी सुद्धा आपल्याला एका प्रश्नाची तयारी करायला मिनिमम 40 तास मिळतात. आपल्याला कमीत कमी 40 तास मिळतात. म्हणजे टोटल आपल्याला 468 डेज आणि एवढ्याच दिवसांची गरज आहे. एवढ्याच दिवसांची. आणि याच्यामध्ये आपला CET आणि बोर्डाचा 100% कोर्स आपण कव्हर करू शकतो. डेफिनेटली पॉसिबल आहे तो. याचे खूप डिटेल्स आता हे एवढ्या फक्त वेळात सांगणं शक्य होणार नाही. अगदी मायन्यूट, म्हणजे कोण्या लेसनला किती वेळ द्यायचा, कोण्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, हे प्रत्येक गोष्ट मी इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याला सांगतो. आणि म्हणून त्याला जी कॅपॅसिटी आहे किंवा तिला जी कॅपॅसिटी आहे ते जर सांगितलं तर मग ते पॉसिबल वाटतंय. नुसते कोणाचे 100% आता आमच्याकडे पण यावर्षी विद्यार्थी आहेत ज्यांना इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट मध्ये 100% सुद्धा मार्क्स आहेत किंवा 99.99% वाली सुद्धा विद्यार्थी आहेत. मी आपल्याला त्यातल्या काही मुलांचे आता सध्या म्हणजे फोटो दाखवेल. तर हे सुद्धा सामान्य मुलांना पॉसिबल आहे. आपण ह्या गोष्टी कराव्यात ज्या आपल्याला शक्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या एंट्रन्स एक्झाम मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे सेल्फ स्टडी. तुम्हाला पर डे मिनिमम 6 तासाच्या सेल्फ स्टडीची गरज आहेच. तो जर असला तरच आपल्याला हा स्कोर येऊ शकतो.
तो जर असेल तरच आपल्याला हा स्कोर येऊ शकतो आणि तो वेळ मिळणं डेफिनेटली पॉसिबल आहे. साधारण एका विषयाला 1.5 तासाच्या लेक्चरची मिनिमम रिक्वायरमेंट आहे. एका सब्जेक्टला म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स यातल्या प्रत्येक सब्जेक्टला पर डे मिनिमम 1.5 आवरच्या टीचिंगची गरज आहे. म्हणजे टीचर त्या लेसनला त्या डेप्थ मध्ये नेऊ शकेल. 2 तासाचा किंवा 3 तासाच्या लेक्चरनं इव्हन सीईटीची तयारी प्रॉपर होत नाही. आपण काय करतो, त्या 2-3 तासामध्ये बोर्ड आणि एंट्रन्स याचा मेळ घालायचा प्रयत्न करतो. ते नाही करायचं. 6 तास मिनिमम सेल्फ स्टडी, 5 तास टीचिंग, 11 तास म्हणजे मॅक्झिमम 12 तासाची गरज आहे. सकाळी 6 ते रात्री 10 हा एवढा जरी सपोज आपण वेळ म्हटलं तरी साधारण 16 तास होतात. आपल्याला 12 तासाची गरज आहे. म्हणजे आपल्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा ज्या काही आपल्याला दिवसात नैसर्गिक ऍक्टिव्हिटी करायच्या त्या सुद्धा ह्या एवढ्याच वेळेत पॉसिबल आहे. रात्री बेरात्री जागायची गरज नाही. चांगली झोप ही अतिशय महत्वाची आहे ह्या दोन्ही वर्षामध्ये. मोबाईल पासून जर थोडं दूर राहिलं, मोबाईल ही वाईट गोष्ट नाहीये, त्याचा वापर नीट झाला पाहिजे. आज आमच्याकडे शेकडो विद्यार्थी आहेत की जे ऑनलाईनच्या क्लासमध्ये आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे आमचं जो वाघोलीचा कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये 2 वर्षाचा हा JEE आणि CET अलॉंग विथ बोर्ड हा कॅम्पस मधला प्रोग्राम आहे. एक बॅच ऑलरेडी 15 एप्रिलला सुरू झाली. म्हणजे आजच्या दिवसापर्यंत जर आपण विचार केला तर जवळजवळ ह्या मुलांचा 26 दिवसाचा ऑलरेडी क्लास झालेला आहे. म्हणजे यांना कमीत कमी 125 ते 130 तास शिकवून झालेला आहे. मग ती सामान्य लेकरं जरी असतील परंतु त्यांना शिकवून झालेला आहे आणि तेवढाच त्यांचा अभ्यास पण झालेला आहे. अभ्यास केला, ती रेग्युलॅरिटी आहे म्हणून स्कोर येणार आहे. काहीही शॉर्टकट नाही. मध्यम विद्यार्थी असो, हुशार विद्यार्थी असेल 99.9 पर्यंत सुद्धा जातो. ही या वर्षीची बॅच आहे. 99.99, 99.98, 99.98, 99.98, 99.95, तसंच 99.81, 99.67, 99.53 आणि इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट मध्ये यांना 100% सुद्धा मार्क्स आहेत. 100% इन केमिस्ट्री, 100% इन फिजिक्स, 100% इन केमिस्ट्री, 100% इन मॅथमॅटिक्स. हे सगळं डेफिनेटली पॉसिबल आहे. शॉर्टकट नाही, प्रेशर घ्यायची गरज नाही. आणि 6 तासाचा जर सेल्फ स्टडी घरी तुम्हाला पॉसिबल असेल तर यू आर मोस्ट वेलकम. म्हणजे अगदी ऑनलाईन सुद्धा शिकणं शक्य आहे. परंतु एक नॉर्मल ऑब्झर्वेशन असं आहे की दररोज 6 तासाचा सेल्फ स्टडी आणि आठवड्यात 7 दिवस मेंटेन होणं शक्य नाही. म्हणून बरीच विद्यार्थी आज आमच्याकडे जी कॅम्पसमध्ये विद्यार्थी आहेत यांचा 7 दिवसाचा शेड्यूल आहे. जी काही डिस्टर्बन्सेस आहेत, मोबाईल डिस्टर्बन्स असेल, डिस्कशन असेल, घरी सपोज आपण कितीही जरी ठरवलं तर रेग्युलर अभ्यास होत नाही, काहीही कारण असू शकतात. आणि हळूहळू मग आपला एक एक दिवस जातो आणि जशी जशी परीक्षा जवळ येतं तेव्हा मग फक्त बोर्डावर लक्ष द्यावं लागतं, बोर्ड एक्झामला लक्ष द्यावं लागतं. ही सगळी जी प्रॉब्लेम्स आहेत
ही कॅम्पसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना येत नाहीत. दुसरं असं असतं की कॅम्पसमध्ये जी कोणी विद्यार्थी आहेत ती सगळी एम घेऊन आलेली आहेत. त्यांनी ठरवलेलं असतं की मला JEE असेल किंवा CET असेल. आपल्याकडे नीटची सुद्धा बॅच असते. नीटची बॅच सेपरेट असते. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री कॉमन असू शकतं. तर या विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा शेड्यूल असतो. आणि मी जसं म्हणलं तसं खूप उशिरापर्यंत जागायची गरज नाही. अगदी सकाळी 4 वाजताही उठायची गरज नाही. तुम्ही 6ला जरी उठले, रात्री 10ला झोपले. आता जी विद्यार्थी कॅम्पसमध्ये आहेत, अगदी रत्नागिरीची आहेत, सिंधुदुर्गची आहेत, रायगडची आहेत, तिकडे धुळ्याची आहेत, अहमदनगरची आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणची मुलं आहेत, पुणे जिल्ह्यातली सुद्धा आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांनी आता सध्या सुद्धा ते 11-12 वाजेपर्यंत अभ्यास करतात. आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स वेगळा आहे. त्यामुळे ज्याला कोणाला असं वाटतं की आपण 2 वर्ष रेग्युलर काम केलं पाहिजे, त्यांनी हॉस्टेल प्रिफर करावं. मग हॉस्टेल म्हटलं की खर्च जास्त आलाच. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर आपल्याला उद्या 99% मार्क्स इव्हन CET ला आले, तर आपल्याला पुण्यामधलं बेस्ट कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे किंवा PICT अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं. आणि उद्या कम्प्युटर सायन्स, IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्स याच्यापैकी कोणत्याही एखाद्या स्ट्रीम मधून जर आपण पास आउट झालो, कोणत्याही स्ट्रीम मधून जर आपण पास आउट झालो, तर साधारण पॅकेजेस काय मिळतात हे जे सगळं मी आपल्याला इथे समोर दाखवतोय, हे गुगलला अवेलेबल आहे. तुम्ही स्वतः चेक करू शकता किंवा याच्यातल्या कोणत्याही कॉलेजलाही जाऊन तुम्ही विचारू शकता की जर पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळवायचं असेल तर, आणि हे सगळं ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. रिझर्वेशनच्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अजून थोडे कमी मार्क्स लागतात. म्हणजे कम्प्युटर सायन्सला जर ऍडमिशन हवं असेल तर 99.85 म्हणजे फक्त 170 मार्क CET मध्ये. 170 मार्क. एवढ्या मार्कावर या वर्षी म्हणजे 171 मार्क्सवर 99.92 मार्क्स मिळालेले आहेत विद्यार्थिनीला. इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल किंवा रोबोटिक्स असेल, म्हणजे तुम्हाला जर 165 ते 170 मार्क जर मिळाली तर पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते. या वर्षी त्या कॉलेजमध्ये हायेस्ट पॅकेज हे 50.5 lakhs पर ॲनम होतं. तुम्ही जर 2 वर्षामध्ये चांगला अभ्यास केल्यामुळे आणि रेग्युलर अभ्यास केल्यामुळे इव्हन CET मध्ये फक्त 60 ते 70 मार्काचा जर फरक आपण करू शकलो, तर तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्याच वर्षी एकदम जॉब, म्हणजे तुम्ही 7व्या सेमिस्टरला असताना जॉब कन्फर्म होतो. तुम्हाला पहिल्याच वर्षी, मी अगदी 50.5 म्हणत नाही, तुम्हाला मिनिमम 25 ते 30 लाख रुपयाचा जॉब मिळू शकतो. असे कित्येक विद्यार्थी माझ्याकडे आहेत. कित्येक विद्यार्थी. त्यामुळे आपण जर आता सपोज 2 वर्ष थोडेसे पैसे खर्च केले आणि एवढ्या फक्त मार्काचा फरक पाडू शकलो की आपण घरी राहिलो तर आपल्याला 100 मार्क मिळाली, पण त्याच्याऐवजी आपण एका सिस्टीम मध्ये राहिलो, कॉम्पिटिटिव्ह विद्यार्थ्यांसोबत राहिलो, तर 100 मार्काच्या भरोशावर पॅकेज मिळू शकतं 5 ते 6 लाखाचं मॅक्झिमम. ते पण तेच 160 ते 170 मार्काच्या भरोशावर यातली एकही गोष्ट अतिशयोक्ती नाही किंवा कन्व्हिन्स करणे किंवा सांगण्यासाठी नाही
हे फॅक्ट्स तुम्ही जाऊन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मध्ये जाऊन स्वतः चेक करू शकता. त्यानंतरचं 2 नंबरचं कॉलेज आहे PICT, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये सुद्धा कम्प्युटर सायन्स साठी एवढी मार्क्स म्हणजे एवढं पर्सेंटाईल पाहिजे, IT साठी एवढं पर्सेंटाईल पाहिजे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी त्यांच्याकडचं हायेस्ट पॅकेज हे 45 lakhs पर ॲनम, म्हणजे एका वर्षाचा पगार 45,000. ॲव्हरेज पगार, ॲव्हरेज म्हणजे मिनिमम पासनं मॅक्सिमम पर्यंत याचा जर ॲव्हरेज काढला तर तो 11.5 चा आहे. पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजचा तो 11.35 आहे. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते आहे VIT, विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये सुद्धा कम्प्युटर सायन्सला 99.13, IT ला 98.93, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला 98.5, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स म्हणून जे आहे त्याला 98.5. हायेस्ट पॅकेज हे यावर्षी 51 lakhs होतं, कारण कम्प्युटर सायन्स मधल्या किंवा ITच्या मुलांनाही हायेस्ट पॅकेजेस आहेत. ॲव्हरेज पॅकेज हे 10 लाखाचं आहे. कमिन्स म्हणून मुलींसाठी जे कॉलेज आहे त्याच्यामधलं हायेस्ट पॅकेज यावर्षी 55 lakhs पर ॲनम. 3 विद्यार्थिनी आहेत ज्यांना 3 विद्यार्थिनी आहेत ज्यांना 55 lakhs पर ॲनम मिळालेला आहे. ॲव्हरेज पॅकेज हे 8 लाखाचं आहे. त्यानंतर PCCOE हे सुद्धा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ॲव्हरेज म्हणजे हायेस्ट पॅकेज आहे 32 lakhs आहे, ॲव्हरेज 8 lakhs पर ॲनम. आणि हा डिफरन्स वर्षानुवर्ष आपल्याला पडतो. मुंबईचं जे 1 नंबरचं कॉलेज आहे VJTI, त्याला जे लागणार आहेत ते पर्सेंटाईल आहे 99.9. हे महाराष्ट्रातलं 1 नंबरचं कॉलेज आहे 99.82, 99.31. हायेस्ट पॅकेज हे 62 lakhs आहे, ॲव्हरेज 10 lakhs पर ॲनम आहे. किंवा ICT, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईमध्येच कॉलेज आहे हे केमिकल टेक्नॉलॉजीचं कॉलेज आहे. ज्या मुलांना पुढे अमेरिकेमध्ये किंवा UK मध्ये जाऊन रिसर्च करायचं आहे, विशेषतः केमिकल मध्ये. नुसतंच केमिकल नाही, आता माझे कित्येक विद्यार्थी आहेत की ज्यांनी केमिकल टेक्नॉलॉजी केलं, त्याच्यानंतर ते याच्यामध्ये सायंटिस्ट आहेत, इंटेल मध्ये सायंटिस्ट आहेत किंवा MIT मध्ये सायंटिस्ट आहेत, आयवा नावाची युनिव्हर्सिटी आहे तेथे सायंटिस्ट आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांना येथून जर BTech केलं तर भरपूर स्कॉलरशिप्स मिळतात. 1.5 कोटी रुपयाच्या स्कॉलरशिप्स विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत. 1.5 कोटीपर्यंत. सागर लोणकर आहे, महेश परीट आहे, पुष्कराज पटवर्धन आहे, हे विद्यार्थी यांनी या ICT मधून केलेलं आहे. नंतर यांनी MS आणि PhD पुढे अमेरिकेतून केलेले आहेत आणि ही आता ऑलरेडी सायंटिस्ट आहेत. ही लोक त्या बऱ्याच चांगल्या पोस्टवर तेथे आहेत. तर केमिकल टेक्नॉलॉजी सुद्धा छान आहे. आणि सांगलीचं जर वालचंद, काहीच कॉलेजची लिस्ट लावली तुम्हाला. हे का सांगतोय मी? आपल्याला माहिती असावं की आपण आपल्याला जर 2 वर्ष दिले तर आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडू शकतो, तो याच्या मागचा हेतू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती असाव्यात. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण एका सिस्टीम मध्ये राहावं, त्यांनी जेन्युइनली कॅम्पसमध्ये राहावं, यावं कॅम्पसमध्ये. मुसळे क्लासेसचा कॅम्पस पुण्यामध्ये वाघोलीला आहे. भारतीय जैन संघटनेचा जो कॅम्पस आहे त्याच कॅम्पसमध्ये सगळी व्यवस्था आहे. कॉलेज, हॉस्टेल, मेस, सगळं काही. त्याच्याबद्दलचे काही फोटो तुमच्या आता ग्रुपमध्ये आम्ही शेअर करूत. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं नाही मला पॉसिबल नाही पण मी घरी राहून सुद्धा चांगलं करू शकतो किंवा शकते, त्यांनी आपल्या घराच्या जवळपास कुठेही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं. तुम्ही अगदी घरी राहून थोडे जरी आपण ऑनेस्टी दाखवली की मी माझा अभ्यास करू शकतो किंवा करू शकते, तर एक लॅपटॉप किंवा फक्त टॅब हा जर असेल आणि रेग्युलर जर सपोज आपण घरून केलं तर बोर्ड
IIT JEE आणि CET डेफिनेटली करणं पॉसिबल आहे. आमची जी कोट्याची ब्रँच आहे त्या ब्रँच मध्ये मेजॉरिटी मुलं म्हणजे ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी ही ऑनलाईन मध्ये आहेत. आमचे जे टीचर आहेत दिल्ली जवळ सोनीपत म्हणून आहे, तिथले तिवारी नावाचे सर फिजिक्स शिकवतात, दुसरे तिवारी नावाचे सर मॅथ्स शिकवतात, शेखावत नावाचे सर केमिस्ट्री शिकवतात. तसंच हरियाणामधल्या यमुनानगरचे एक कृष्णन नावाचे सर आहेत, ते सुद्धा केमिस्ट्री शिकवतात. ते पूर्वी सुपर 30 मध्ये शिकवत होते, म्हणजे बेसिकली सुपर 30 ची स्टार्ट त्यांच्यापासून होती. तसेच भोपाळमध्ये आमच्याकडे एक सोनी नावाचे सर आहेत, ते मॅथमॅटिक्स शिकवतात. आणि जयपूरला नरेंद्र सिंग म्हणून सर आहेत, ते पण फिजिक्स शिकवतात. ही सगळी लोक ऑनलाईन शिकवतात ह्या कोट्याच्या विद्यार्थ्यांना. आपल्याला इथे कॅम्पसमध्ये फुल टाइम टीचर आहेत. तुम्हाला अभ्यास जो आहे 6 ते 7 तासाचा हा मॉनिटर्ड आहे, नुसता अभ्यास करा म्हणून तसं सांगितलं जात नाही. तर ऑनलाईन जरी करायचं असेल तरी पॉसिबल आहे, ऑफलाईन सुद्धा पॉसिबल आहे. एकदा कॅम्पसला व्हिजिट करावं. त्याच्या अगोदर तुम्हाला या एक्झाम बद्दल काहीही जरी प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. JEE असेल किंवा CET असेल, कोणाला काहीही प्रश्न असेल. एका मुलाचं चार्ट होतं की जो 12वीला आहे, 12 साई साळुंके, आय एम इन क्लास 12 स्टुडंट्स. हो, बघू शकता ना बाळा. पर्सेंटाईल म्हणजे त्याचा साधारण अर्थ सांगतो की 1 लाख विद्यार्थी जर परीक्षेला बसले आणि तुम्हाला जे काही स्कोअर आलेला आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्कोअर आलाय 170 आणि तुमच्यापेक्षा जास्त मार्क असणारे जे विद्यार्थी आहेत ती सपोज 10,000 आहेत, म्हणजे 1 लाख पैकी 10,000 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त मार्क आहेत. म्हणजेच 90,000 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना तुमच्यापेक्षा कमी मार्क आहेत. म्हणून तुमचं पर्सेंटाईल काढताना तुमच्यापेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी डिवायडेड बाय टोटल इंटू 100, म्हणजे साधारण तुमचे मार्क 90 पर्सेंटाईल होतात. हा साधारण रफ फॉर्म्युला आहे. सगळ्यात पर्सेंटाईल हे याच्यासाठी आहे कारण ऑनलाईन एक्झाम आहे, 4 ते 5 दिवस परीक्षा चालते. सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच लेवलची मार्क त्यांना एका ग्रुपमध्ये आणण्यासाठी पर्सेंटाईल ही मेथड आणलेली आहे. त्याचे स्पेसिफिक डिटेल्स आहेत, ते सुद्धा जर कोणाला हवे असले तर त्याच्यावर जेव्हा आपण कधी व्हिजिट केली किंवा जर भेट झाली तर मी आपल्याला त्याचे डिटेल्स सांगतो. पर्सेंटाईलच्या पुढची अजून एक मेथड असते, त्याला म्हणतात नॉर्मलायझेशन. तर आता त्याची सध्या गरज नाही. आजच्या मीटिंग मध्ये आपल्याला काय ठरवायचं, तर मला 2 वर्ष माझा जो काही अवेलेबल वेळ आहे त्या वेळेचा प्रॉपर वापर करून, प्रॉपर यूज करून मला दोन्हीकडे JEE आणि CET ला चांगला स्कोअर मिळवायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी आजची मीटिंग होती. पर्सेंटाईल माहिती करून घेता येतं, नॉर्मलायझेशन माहिती करून घेता येतं. बेसिकली आपल्याला जर लेसन नीट माहिती असेल आणि आपला कंटेंट म्हणजे ज्याला आपण सिलेबस किंवा ज्याला आपण अभ्यास, तो जर डिटेल मध्ये असेल तर आपल्याला डेफिनेटली चांगला स्कोअर मिळू शकतो.